हॅलो मंडळी, नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुड साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामींविषयी मी काय बोलणार आणि किती बोलणार. आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या अनंत मठामध्ये दुपारच्या 12च्या आरतीला जातो. तर मी जेव्हा आरतीला गेले तेव्हा मला बरेच जणी तिथे आणि काही वृद्ध लेडीज सर्व फुलांच्या पाकळ्या करत होतो. आरती चालू होती, तेच फुलांची डिझाईन वगैरेही चालू होतं करणं. आम्ही तिथे करतो बऱ्यापैकी सेवा आणि थोडंसं मनही रमतं आणि प्रसन्न वाटतं. बऱ्यापैकी स्वामींच्या इथे गेलं की डोक्यातलं म्हणजे अनेक विचार असतात, विचारांचं थैमान असतं, ते सारं शांत आणि शिथिल होतं आणि दुनियात आपल्या इतकं सुखी कोणी नाही असं वाटायला लागतं. बऱ्याचदा तर घरातले कामं आटपून घरची पूजा वगैरे आवरून मी मठात जेव्हा गेले तर हे करत बसले. ते छोटे छोटे मुलंही येतात तिथे नित्यसेवेला. तर त्यातलाच एक म्हणे, काकू मला मोबाईल द्या, मोबाईलला मी शूटिंग करतो. म्हटलं घे बाबा कर. तर संध्याकाळी मात्र तिथे 6ला 7ला अशी आरती असते आणि अन्नदानाचं खूप मोठं उपक्रम असतो त्यांचा. संध्याकाळी 7 वाजल्यापासून आरतीनंतर जे आरती होते ते 7 वाजल्यापासून ते रात्री 10-11 वाजेपर्यंत अन्नदान चालू असतं. तर सर्वच जण इथे प्रसादासाठी येतात. ज्याला जसं जमेल तसं येतं. कोणी जॉबवरून येतं, कोणी घरून येतं. आणि जर आपण इथेही काही लोक अन्नदानासाठी मदत करतात तर बऱ्यापैकी सगळे आम्ही करत असतो. आता असं म्हणूया की ज्याची इच्छा तिथे मार्ग आणि जशी इच्छा तशी शक्ती. तर तिथे सर्वजण आपापल्या परीने येतात, प्रसाद घेतात आणि जातात. पण गुरुवारी मी हल्ली 12च्या आरतीला येते. बऱ्याचदा संध्याकाळी यायचे, पण 12लाही आलं की प्रसन्न वाटतं. नैवेद्यही दाखवलं जातं. जय श्री स्वामी समर्थ.